नमस्कार मित्रांनो, आज 24 फेब्रुवारी 2021 संध्याकाळचे 5:15 वाजलेत जवळपास. दररोजप्रमाणे निफ्टी इंडेक्स चार्ट ॲनालिसिस. तर आजचा दिवस हा खूप व्होलॅटाईल ठरला. काल मी पोस्ट केलंच होतं की बुधवारी व्होलॅटिलिटी असते. तर त्याप्रमाणे जर व्होलॅटिलिटी आपल्याला सगळ्या साईडनेच बघायला मिळाली. तर मी विवेक कोलते, लक्ष्य असेट सर्व्हिस ह्या यूट्यूब चॅनलवरती दररोज व्हिडिओ टाकत असतो. सपोर्ट, रेजिस्टन्स आणि काही पॅटर्न्स असतील तर इंडेक्सचे, म्हणजे निफ्टी आणि बँक निफ्टीचे, तसेच लक्ष्य असेट सर्व्हिस नावाच्या टेलिग्राम चॅनलवरती लाईव्ह अपडेट टाकत असतो. लाईव्ह ज्या न्यूज येतात, इकॉनॉमिक न्यूज, नंतर ट्रेडिंगबद्दलचे माझे काही कॉल्स वगैरे असतील तर ते टाकत असतो, लेव्हल टाकत असतो. तर ह्या दोघांचा फायदा तुम्हाला होऊ शकतो ट्रेडिंग करताना. आणि महत्त्वाची गोष्ट, ह्या गोष्टी बघून तुम्ही सुद्धा स्वतःचा सेटअप तयार करू शकतात आणि ट्रेड करू शकतात. तिसरी गोष्ट, काही प्रश्न असले तर तुम्ही मला विचारू शकता टेलिग्रामवरती, कारण टेलिग्रामवर लाईव्ह असतो. तर मी माझे व्ह्यू तुम्हाला नक्की पोस्ट करेल, त्यामुळे तुम्हाला एक आयडिया मिळू शकते किंवा तुम्ही प्रश्न विचारल्यानंतर आपण डिस्कस करू शकतो त्या बाबतीत. तर दोघांच्या गोष्टी क्लिअर होऊ शकतात. हे एज्युकेशनच आहे, कोणत्याही प्रकारचं म्हटलं तरी चालेल. तर आज ग्लोबल इंडेक्स निगेटिव्ह होते, निगेटिव्ह पॉझिटिव्ह होते, तरी आपलं मार्केट 100 पॉईंटने पॉझिटिव्ह ओपन होताना दिसत होतं. आणि काल जे पद्धतीने मी व्हिडिओ बोललो होतो, मी काल दाखवलं होतं, जे तुम्ही स्क्रीनवर बघत आहात. तर बँक निफ्टी इथे 14,700च्या आसपास क्लोज झाला. आज ओपन होताना तो पॉझिटिव्ह ओपन झाला. जो आपण ट्रेड चॅनल काढला होता त्याला ब्रेक करून वरती गेला आणि नंतर जी गोष्ट घडायची ती घडली की NSEचं प्लॅटफॉर्म किंवा डेटा येणं बंद झालं आणि त्यांनी जवळपास 10:40 बरोबर 10:40 वाजता सगळं ट्रेडिंग थांबवलं. 10:40 आहे बहुतेक, किंवा 11:40 हे नाही, 10:40 आहे. हम्म. 11:40, सॉरी, 11:40ला त्यांनी त्यांचं, नाही 10:40च म्हणता येईल आपल्याला. ओके, 10:40 का 11:40 हे बघावं लागेल, बहुतेक 10:40च आहे. 10:40लाच त्यांनी ट्रेडिंग थांबवलं आणि नंतर त्यांनी खूप प्रयत्न केला. म्हणजे बॅकअप एवढी मोठी आपली NSE, भारतातल्या एवढ्या लोकसंख्येची ट्रेडिंगचा इतका मोठा व्हॉल्यूम होतो आणि त्यांच्याकडे बॅकअप सिस्टम नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ट्विट तर मी सगळ्यांनाच केलं, मी परत जे सांगतो, आपण फक्त म्हणतो आम्ही IT सॉफ्टवेअरमध्ये किंवा टेक्नॉलॉजीमध्ये मास्टर आहोत, फक्त म्हणायला आहे. ॲक्च्युअल काय आज घडलं ते तुम्ही बघू शकतात. आणि NSE मध्ये जे काम करणारे लोक आहेत त्यांची क्वालिटी काय आहे, फेल्युअर झाल्यानंतर त्याची रिकव्हरी कशी करायची असतील याचं नॉलेज नाही आहे. कोविडमुळे घरी बसून काम करतायत, वर्क फ्रॉम होममुळे सगळ्यांच्या ढेऱ्या सुटलेल्या आहेत. ज्याची ढेरी स्वतःला कंट्रोल करता येत नाही तो एवढी NSEचे प्लॅटफॉर्म काय कंट्रोल करू शकेल. ओपन चॅलेंज आहे ह्या गोष्टीबद्दल. तर ह्या गोष्टींमुळे आज नंतर ओपन झाल्यानंतर 2:45ला ओपन झालं, 3:30ला प्री ओपन झालं, 5 वाजता क्लोज झालं. पण बोथ साईड स्टॉप लॉस ट्रिगर झाले. ज्यांच्या अर्ली पोझिशन क्लोज झाल्या त्यांचे स्टॉप लॉस ट्रिगर झाले BSE वरती. ज्यांच्या FNO मधल्या, म्हणजे जे शॉर्ट्स होते त्यांचे सगळ्या साईडला स्टॉप लॉस ट्रिगर झाले. म्हणजे बाय साईड असो का सेल साईड असो, अगोदर पुट साईडचे ट्रिगर झाले, नंतर कॉल साईडचे ट्रिगर झाले. ते बोथ साईड बघितलं तर ओव्हरऑल लॉस हा भरपूर झाला आहे. महत्वाची गोष्ट, लेवल तर काढल्यास मी परत एक गोष्ट सांगतो, हे तुम्ही जर कंप्लेंट करणार असाल, जर तुम्ही लिगली किंवा कोणालाकडे जात असाल तर एवढंच सांगा, NSEचे जेवढे एम्प्लॉई आहेत त्यांना फक्त पुढचे 6 महिने 10% पगारावर ठेवा. म्हणजे हे अशा सिस्टीम कधीच फेल्युअर होणार नाही आणि तुमचे पैसे सुद्धा रिकव्हर येतील. आणि NSEचा किंवा सेबीचा जो चेअरमन आहे, कोणी पण X असो, 2X असो, 3X असो, त्याने तर आता इमिजिएट रिझाईन करायला पाहिजे. आणि
तुम्ही कोणत्याही ब्रोकरकडे अकाउंट ओपन केलेलं असेल तर त्याच्याकडे काम करायला पाहिजे शिपायाच्या लेव्हलवरती, कारण एवढी सिस्टीम फेल्युअर येते म्हणजे ही जबाबदारी त्याचीच आहे. ह्या भाषेत जर बोलले तरच काही होऊ शकतो, कारण अशा प्रकारे ग्लिचेस भरपूर वेळा आलेत. काही झिरोदा, अपस्टॉक यांचे प्लॅटफॉर्म सुद्धा बंद पडले आहेत आणि हा एनएससीचा प्लॅटफॉर्म बंद झाला. एनएससीचा प्लॅटफॉर्म बंद बऱ्याच वेळा झालेला आहे, तुमच्या लक्षात आलेला नसणार. 10-10, 15-15 मिनिटासाठी ग्लिचेस येऊन गेलेले आहेत. ग्लिचेस येतात मान्य आहे, पण ग्लिचेस न येण्यासाठी स्टँड बाय अरेंजमेंट असते आणि त्या स्टँड बाय अरेमुळे ग्लिचेस कधीच येत नाही. ती येते इतकी मायनर असते, ती कळत पण नाही, ती डेटामध्ये रिफ्लेक्ट सुद्धा होत नाही. प्रूव्ह करू शकतो. मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे, त्याच्यामुळे मला तुम्ही असं म्हणू नका. मला सॉफ्टवेअर इंजिनियरमध्ये काय ग्लिचेस येतात, काय कशा केल्या जातात त्या सुद्धा माहिती आहेत, आणि इलेक्ट्रॉनिक्स टेक्निकल हार्डवेअर सिस्टीममध्ये कशा येतात त्या सुद्धा माहिती आहे. ओपन चॅलेंज म्हणजे व्हिडिओ करतोय आणि पोस्ट पण करतोय. बरं, हा एक भाग झाला. आणि महत्त्वाची गोष्ट, जेव्हा जेव्हा अशा प्लॅटफॉर्म अशा ग्लिचेस येतात आणि ट्रेडिंग थांबतं, त्याच्यानंतर शॉर्ट्सवाले ट्रॅप होतात आणि त्याच्यानंतर शॉर्ट कव्हरिंग येते. आणि शॉर्ट कव्हरिंग किती आली तुम्ही बघितलंच आहे. निफ्टीमध्ये जवळपास 300 पॉईंटची आणि बँक निफ्टीमध्ये जवळपास 1400-1500 पॉईंटची. म्हणजे शॉर्ट्सवाले कसे ट्रॅप झालेत, त्यांच्या ऑर्डर पण क्लोज झाल्या नसतील आणि जेव्हा झाल्या तेव्हा खूप वरती गेले असतील आणि ते लॉसमध्ये खूप जणांचा हेवी लॉस झाला असेल. तर आता उद्या एक्सपायरी आहे, त्याच्यामुळे बऱ्याच जणांनी शॉर्ट्स कव्हर केलेत आणि ते लॉसमध्ये कव्हर केले. आता महत्त्वाची तिसरी गोष्ट, आता लेव्हल आपल्या चेंजेस झाल्यात. आता डेटा तर चेंज झाला, त्याच्यामुळे आपल्या लेव्हल चेंज होतीलच. तर 15,050 हा मागे जो होता तो त्या लेव्हलला आपण येऊन पोचलो. मी बोललो ना 15,000च्या आसपास गेल्यानंतर काय होऊ शकतं. आता पण रिपीट करतो, याच्यावरती पण पोस्ट केलंय आणि सपोर्ट आहे 14,900. तर उद्याच्या एक्सपायरी आहे पलट व्हॉलेटिलिटी राहू शकते. जसे आज कॉलवाले शॉर्ट्सवाले ट्रॅप झाले, उद्या पुटवाले होऊ शकतात. त्याच्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा. मी तर आज चॅनलवरती टाकलं होतं, तुम्ही ट्रेड करू नका, तुमच्या फक्त जुन्या पोझिशन असतील त्या क्लोज करा. पण मी सकाळी 36,000चा बँक निफ्टीचा कॉल दिला होता, 75च्या आसपासचा. तो नंतर 200च्या वरती गेला. ही ट्रेडिंग हॉल्ट व्हायच्या अगोदर तेव्हा बुक करायला सांगितलं, त्याच्यानंतर 10 मिनिटांनी ट्रेडिंग हॉल्ट झालं आणि आता तो क्लोज होताना 600-700च्या आसपास गेला होता. आता ज्यांनी होल्ड ठेवला असेल त्याला प्रॉफिट, त्याने बुक केला असेल तर भरपूर झाला असेल, पण ट्रेडिंग हॉल्ट व्हायच्या अगोदरच मी तो सांगितला होता. बघा, मी ते पोस्ट पण केलेले तुम्ही बघू शकता. बघा, हे बघा 9:38ला आहे, सॉरी 9:46 बघा इथे टाकलेलं आहे. 10 वाजून 3 मिनिटांनी दिलेला आहे तो. नंतर बुक करायला पण सांगितला होता. बघा इथे 11 वाजून 16 मिनिटांनी बुक प्रॉफिट इफ बॉट हाय 209. आणि त्याच्यानंतर मग 11:40ला मार्केट शांत झालं, म्हणजे बंद झालं. बीएससी वर चालू होतं, एनएससीचा बंद होतं. तर तुम्ही सरळ सरळ एनएससीचा जो चेअरमन आहे, सेबीचा चेअरमन आहे, यांच्याकडनं पैसे वसूल करा, त्या व्यक्तीकडनं करा, त्याची जबाबदारी असते. जसे शिप चालवताना जर शिप खाली बुडायला लागला समुद्रात तर कॅप्टन जबाबदार असतो, तसा सेबीचा किंवा एनएससीचा कॅप्टन म्हणजे त्याचा प्रेसिडेंट, चेअरमन फलाना जबाबदार आहे. आता आपण बँक निफ्टीच्या लेव्हल बघू. तर निफ्टीच्या मी तुम्हाला लेव्हल सांगितल्या त्याप्रमाणे ट्रेड करा. आपण जी डाऊन ट्रेंड चॅनल होतं त्याला क्रॉस करून आपण वरती मूव्ह झालो आहे. आता उद्याच्या क्लोजिंग महत्वाच्या राहतील तर त्या बघूया आपण. तर आता बघा, बँक निफ्टीमध्ये किती मेजर चेंजेस आहे. 36,700 हा बघा किती होता, 35,400 होता, तिथून 36,700 पर्यंत पोहोचलो आपण रेजिस्टन्सला. आणि सपोर्ट आला आता 36,200. ओके, तर हे उद्याचे लक्षात ठेवा. पण तुम्ही स्क्रीनवर बघत आहात तर आपण डाऊन ट्रेंड चॅनल आहे तो ब्रेक करून वरच्या साईडला मूव्ह झालो आहे.
शेवटची जी मुवमेंट आली ती फक्त इंडेक्सचे जे स्टॉक्स होते त्यामध्येच आलेली आहे, जे कॅश मधले स्टॉक्स होते त्याच्यामध्ये आलेली नाही. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. त्याच्यामुळे आज जर अमेरिकन मार्केट जोरात निगेटिव्ह क्लोज झालं तर आज जशी अप मुवमेंट इकडे आली तशी उद्या सेलिंग सुद्धा बघायला मिळू शकते. आता आपण ग्लोबल इंडेक्स बघूया. ग्लोबल इंडेक्स जेव्हा आपलं मार्केट ओपन व्हायचे वेळ आले तेव्हा पॉझिटिव्ह झालं, नाही तर एखाद्या वेळेस बघा हँगसेंग जवळपास 1000 पॉईंटच्या वरती क्लोज होता, मायनसमध्ये 1000 पॉईंट गेला होता. नंतर पॉझिटिव्ह ओपन झाल्यामुळे आपल्याकडे पण शॉर्ट कव्हरिंग आली आणि अमेरिकन मार्केट बघा आता +17 फ्लॅटच आहे. नंतर युरोप सुद्धा जवळपास +55, म्हणजे खूप मेजर अप मुवमेंट नाही डाऊन मुवमेंट नाही, जवळपास फ्लॅट आहे. पण आपल्या इंडियन मार्केटमध्ये निफ्टी बँक निफ्टीमध्ये जी रिकव्हरी आली ती सगळ्यांना खूप जणांना लॉसमध्ये आणि बऱ्याच जणांना प्रॉफिटमध्ये देऊन गेली. तर ह्या अशा गोष्टी घडत असतात, ग्लिचेस येत असतात, पण ग्लिचेस ह्या आणल्या जातात हे माझं म्हणणं आहे. कारण वेडनेसडे होता बघा, मी ते पोस्ट पण केलेलं आहे बघा, मी कधी पोस्ट केलं होतं ते पण दाखवतो. आजची 24 तारीख ना, हा खूप पोस्ट झाल्या 24 तारखेला बघा. 6:54 स्क्रीनवर बघत असाल, टुमॉरो वेडनेसडे मोस्टली व्होलॅटिलिटी डे, आणि आज व्होलॅटिलिटी चांगलीच आपल्याला बघायला मिळाली आहे. तर ह्या गोष्टी लक्षात घ्या. पण जेव्हा महत्त्वाची गोष्ट, जेव्हा असं ट्रेडिंग हॉल्ट होतो त्यानंतर तुम्ही शॉर्ट कव्हरिंग बघायला मिळते. ही कोणता ब्रोकरचा प्लॅटफॉर्म जरी हॉल्ट झाला तरी सुद्धा होऊ शकतं. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. काही प्रश्न असले तर विचारा, पण ट्रेडिंग करताना, इन्व्हेस्टमेंट करताना अभ्यास करून ट्रेड करा आणि प्रश्न विचारा. धन्यवाद.